स्वामी भक्तांनो, स्वामींची असंच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामींचा दिव्य संदेश मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका। आज तुमच्या घरात नक्कीच चमत्कार होईल आणि 2 मिनिटात तुम्हाला आनंदाच्या बातमीचा देखील कॉल येईल। त्यामुळे तुमच्या कुटुंबावरचे सगळ्यात मोठे संकट हे नक्कीच टळले जाईल। त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका। स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला संदेश देत आहेत की प्रार्थना कर, तुझी प्रगती होईल। ध्यान कर, तुला ज्ञान मिळेल। दान कर, तुला धन मिळेल। भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल। आणि क्षमा कर, तुला नक्कीच या जगामध्ये सुख मिळेल आणि ते सुख स्वामी तुला देतील। एवढं मात्र निश्चित आहे, स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व सुरू, असं काहीतरी आपलं सगळ्यांचं आहे। म्हणून स्वामींमुळे आपलं सर्वांचे अस्तित्व आहे आणि स्वामींवर आपण अशी भरपूर काही मोठी इच्छा मागावी आणि ती स्वामींनी पूर्ण नाही करावी असं कधीच झालं नाही। स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात। खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात। ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ना, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाही। लोक गरिबीत तुमच्यावर दुर्लक्ष करतील, कष्ट केले तर हसतील आणि यशस्वी झालात तर जळतील। हे कटू आहे पण सत्य आहे। मला काही सत्य आधीच माहिती होती, फक्त बघायचं होतं की लोक कोणत्या पातळीपर्यंत खोटं बोलतात आणि खोटं बोलू शकतात। म्हणून आपण तसे वागत जातो आणि लोकांच्या परीक्षा घेत जातो। मग लोकांच्या मनाप्रमाणे आपण वागलं तर आपण चांगले असतो आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं की आपण वाईट होतो। आयुष्य समजून घ्यायचे असेल तर लुडोमधून समजून घ्या। आशा नेहमी 6 पडावे अशी असते, पण एक आला तरी चालावेच लागतेच। म्हणून जीवनामध्ये चालायला शिका आणि चालले तरच तुम्ही पुढे जाल। मग म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी कधी आपण स्वतःचा आपल्याबरोबर बंधने लादून घेतलेली असतात। त्या बंधनातून आपण मुक्त व्हायला हवे आणि स्वामींवर विश्वास ठेवायला हवा। स्वामी म्हणत असतात आपल्याला की बाळा, भिवू नकोस, तुला जे हवंय ना ते मी शक्य करीन आणि लवकरच तुला मिळवून देईन। आपलीच कुत्री आपल्यावर भोंकायला लागली की समजून घ्या त्याला कोणीतरी दुसऱ्याने भाकरीचा तुकडा टाकलेला असतो। मग तुम्ही अशीच माणसे ओळखायला शिकले पाहिजे आणि असेच तुम्ही भरपूर काही गोष्टी हे त्यांच्याकडून शिकून घ्याल। एकटेपणा काय असतो ते ताजमहालकडे बघून ठरवावं। बघायला सगळे येतात पण राहायला कोणी येत नाही। म्हणून आपण जीवनामध्ये कधी एकटेच असू आणि कधीही आपल्या मागे पुढे कोणीच राहणार नाहीये। स्वामी भक्तांनो, तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे वागता आणि कसे जगता हे महत्त्वाचं आहे। बाप नावाचा सूर्य जोपर्यंत आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत संकटाची कितीही मोठी काळी रात्र आली तरी आयुष्यात प्रकाश असतोच आणि तो कायम टिकून राहतो। लोकांनी आरशात कधीच पाहिलं नसतं। जर आरशाने चित्राऐवजी माणसाचं चरित्र दाखवलं असतं तर मग ते कोणीच पाहिलं नसतं। म्हणून लक्षात घ्या की तुमचं चरित्र पहिले नीट करा आणि नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही देईल। एकाने फुलाला विचारलं, तुला जेव्हा तोडलं गेलं तेव्हा तुला दुःख झालं नाही का? फुल म्हणालं, तोडणारा इतका आनंदी होता की मी आपलं दुःख विसरलो। मग तुम्ही असंच दुःख विसरत चला। जगातलं सर्वात सुंदर रोप हे प्रेमाचं असतं आणि ते जमिनीवर नाही तर मनात उगवायचं असतं। काही गोष्टी सांगायच्या नसतात, मनात साठवून ठेवायच्या असतात। देव बघत असतो। बोलताना शब्द अगदी जपून वापरा, कारण या आपण तर बोलून विसरतो पण लोक ते नेहमीसाठी लक्षात ठेवत असतात। गुरु जगायला शिकवतात आणि मित्र जगण्याची मजा घ्यायला शिकवतात। गुरु खडतड मार्गावर चालायला शिकवतात आणि मित्र या मार्गाचे सोबती होतात। गुरुशिवाय जगणं शक्य नाही आणि मित्रांशिवाय जगण्याला अर्थच नाही। मला घडवणाऱ्या प्रत्येक गुरुला आज दंडवत घालताना माझ्या पडत्या काळात सोबत दिलेल्या सर्वांना देव नेहमी आनंद ठेव आणि देव नेहमी त्यांना सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। आणि काही मागण्यासाठी नाही, परंतु देवाने जे दिलं आहे ना त्याच्याप्रती आभार व्यक्त करण्यासाठी असायला नक्कीच पाहिजे ती मैत्री आणि मनात वसलेलं नातं आहे। आणि भेटी कमी झाल्याने मैत्री कमी होत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। तसेच आपल्या स्वामींसोबत दर गुरुवारी भेट होत असते, म्हणजे स्वामींसोबत आपलं नातं कमी होत असतं का? तर नाही ना, ते अजून घट्ट होत असतं। सुगंधाला दरवडण्याचा छंद आहे, परंतु वाऱ्याशी नातं जोडल्याशिवाय हे अशक्य आहे। मैत्री एक असं नातं आहे जो निभावतो तो देव आहे, एवढं लक्षात घ्या।
म्हणून मैत्री स्वामींची करा. स्वामी तुम्हाला कधीच तुमचा हात सोडणार नाहीत. मैत्री तुझी जीव आहे. माझा मिळाले लाख मित्र तरी तुझं जीवलग आहे आणि माझा, असे स्वामींना आपण म्हणा. कारण स्वामींशिवाय दुसरा मित्र आपल्याला कुठेही या जगात भेटणार नाहीये आणि त्यांच्यासारखा मित्र या जगात नाहीये. मनाची नाती कधी संपत नाहीत, फक्त कधी कधी शांत होतात. म्हणून शांत मनाने विचार करायला शिका. घर बनवायचे तरी कुठे, जमीन महाग होत चालली आहे आणि ते लोक मनात जागा देत नाहीत. म्हणून मनात जर जागा कोणाला द्यायची असेल ना, तर ती स्वामींना द्या. नक्कीच तुम्हाला भरपूर काही देतील. आणि ओल्या कोरड्या जखमांवर आक्षेप बरेच असतात, ते मलम म्हणून येतात आणि मीठ लावून जातात. मलम शेवटी परकेच लावतात, पण जखमा नेहमी आपलेच देत असतात. म्हणून माणसं ओळखायला नक्की शिकली पाहिजेत. झाडांची पानं तोडली की ती परत जोडता येत नाहीत. नात्यांचं पण असंच असतं. म्हणून कधीही तुम्ही नाते तोडू नका, ते जोडून ठेवा. अरे मग कुठेही मार, पण हृदयावर मारू नकोस, कारण ते आधीच तुटलं आहे आणि भरपूर काही लोकांनी आम्हाला दगा दिलाय, असे काही लोक म्हणत असतात. पण तुमचं तुटलेलं हृदय जोडण्यासाठी स्वामी सुद्धा तुमच्या पाठीमागे उभे आहेत. त्या स्वामींना एक हाक द्या. इथे शब्दाला किंमत आहे, भावनेला नाही. म्हणून स्वामी जे तुम्हाला सांगतील ना, किंवा स्वामींजवळ तुम्ही जे मागाल ना, ते नक्कीच होणार आहे. काहीच मिळत नाही जीवनात परिश्रमाशिवाय. माझी सावली सुद्धा मळा उन्हात आल्यावरच भेटते. म्हणून लक्षात घ्या, एक खरा मित्र तोपर्यंत तुमच्या मार्गात येत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत नाही. जखमांचा हिशोब फक्त वेदनेलाच माहिती असतो. कोणतीच व्यक्ती मनाने वाईट नसते, त्याला त्याची वाईट वेळ बनवत असते. आई वडिलांनंतर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामी समर्थ आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. मग एक लक्षात घ्या, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करा. मग त्या आकाशातून पडणारे असो किंवा डोळ्यातून पडणारे असो. जन्म ठेपेसारखी असतात काही नाती, जिथे जमानात देऊन सुद्धा सुटका शक्य नाहीये. एवढं लक्षात घ्या. म्हणून जो स्वतःवर हसायला शिकतो तोच आयुष्य जगायला शिकतो. थोडा वेळ ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरला आपण पैसे देऊन देव मानतो, परंतु आयुष्यभर मोफत ऑक्सिजन देणाऱ्या झाडाची आपण किंमत करत नाही. आपण त्याचे नक्कीच धन्यवाद मानले पाहिजे. काही लोक जीवन जगत असतात, काही लोक जीवनात नक्कीच असतात सुद्धा आणि ते जीवन आनंदाने जगत असतात. मग काही लोकांमुळे जीवन असतं, पण काही लोक असतात म्हणून जीवन असतं. या शब्दांमधले बोल तुम्हाला कळाले असतील तर भरपूर काही तुम्हाला आयुष्याकडून कळून जाईल. म्हणून स्वामी आपल्या जीवनामध्ये नक्कीच असायला हवेत. कोणासारखं का असावं? जर आपण वेगळं काही करण्यासाठी जन्म घेतलेला असेल तर मग तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा आणि मनाप्रमाणे जगा. हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा चांगलं हे आहे की स्वतःवर विजय मिळवायला हवा आणि मग ते जीत नेहमी आपलीच असते. उदास असलो तर कोणीच विचारत नाही, पण हसलो तर सर्वच कारण विचारतात. काय मग आहे यारे वाईट विचार लोकांचे आणि त्यानुसार ते संकटात आपल्याला कधीच मदत करायला येत नाही. पण आपण जेव्हा खुशीत असतो तेव्हा विचारतात, का खुश होतोस बाबा इतका? म्हणून इथे भविष्याचा वेध लागत नाही आणि मी आयुष्याचा शोध घेतोय. म्हणून असे म्हणतात की नात्यात थँक्स आणि स्वारी हे दोन शब्द आणू नयेत, परंतु हे दोन शब्द आपले जे ते नाते ना त्याला वाचवत असतात. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या आणि जी गोष्ट तुमच्या जवळ आहे त्या गोष्टीला धन्यवाद द्या. किती सुंदर असतात ते लोक, ते दुसऱ्यांचा आनंद बघून आनंदी होत असतात. मग ते लोक निर्मळ असतात आणि त्यांचं मन सुद्धा निर्मळ असतं. जसं आपण स्वामींना आतुरतेने हाक घालतो आणि आपल्या निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करतो, तेव्हा आपल्याला स्वामी सर्व काही देतात. मग ते बघत असतात की हा कशी भक्ती करतोय, तर स्वामी त्यानुसार आपल्याला फळ देत असतात. मित्र, म्हणजे आयुष्याच्या सायकलीची चैन जर सायकल स्वतःच ढकलते पुढे न्यावी लागणार असेल ना, तर ती सायकल हवी कशाला? एवढं लक्षात घ्या. नात्याचा कधी चुकीचा वापर करू नका. चांगली माणसं परत परत येत नाहीत आणि म्हणून ती माणसं नक्कीच तुम्ही जपून ठेवा आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला त्यातून शिकायला मिळतील. आपल्यात ते असतात जे तुमची चूक सुधारून तुमच्या सोबत उभे असतात. नाहीतर सल्ला द्यायला तर जग तुमच्या समोर उभंच असतं. म्हणून कुणाचं मन दुखावणाऱ्या गोष्टी करू नका. निघून जातो गोष्टी आठवणीत राहून जातात ते लोक, पण बदलून जातात ज्यांना मर्यादेपेक्षा जास्त वेळ दिलाय आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्यात. पण ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही त्यानुसार काही करता कामा नये. नाते एकमेकांची काळजी घेण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नाही. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून ते तुम्ही नक्कीच नाती जपायला शिकलं पाहिजे. मित्र जर कृष्णासारखा असेल तर मला अर्जुन व्हायला नक्कीच आवडेल, पण मित्र तसा असायला हवा. म्हणून आपल्या मित्रांसाठी देवाकडून मी काय मागू? देवाने त्यांना आनंद द्यावा आणि मला त्यांची सोबत द्यावी.
एवढेच मी देवाकडे मागेल. कोणी सवय व्हायला वेळ लागत नाही, परंतु सवय नष्ट करायला आयुष्य आपलं निघून जात असतं. कोणत्याही गोष्टीची खरी जाणीव असणं हेच पुरेसं आहे. नाहीतर आजकाल लोक विश्वास तर सत्यावर पण करत नाहीत. एका लहानशा भांडणाने आपण आपलं प्रेम संपवतो. त्यापेक्षा चांगलं आहे की आपण प्रेमाने आपलं भांडण संपवलं पाहिजे आणि कधीही भांडण केलं नाही पाहिजे. म्हणून कधीही तुम्ही स्वामींचा राग मानात मानून घेऊ नका, कारण ते तुमचे प्रारब्ध नष्ट करत असतात आणि दुःख आणि ते नष्ट करत असतात. तेव्हा आपण स्वामींची भक्ती करत राहिली पाहिजे, कारण जीवन आहे त्यामध्ये उतार चढाव हे येतीलच. आता कोणतंही असो, हिऱ्यासारखं असावं आपलं नातं, आणि दिसायला लहान परंतु किमती आणि अमूल्य म्हणून जगातील स्वस्त गोष्ट आहे सल्ला. आणि एकाला मागा हजारो देतील, मत हजारांना मागितली तर एकाकडूनच मिळते, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून श्वास थांबणे म्हणजेच मृत्यू नाही. तो माणूस सुद्धा मेलेला असतो ज्याने चुकीला चूक म्हणायची हिंमत दाखवलेली नसते. म्हणून आग सुद्धा किती विचित्र गोष्ट आहे ना, कोणाच्या बोलण्याने सुद्धा लागते. आणि आपण आयुष्यात किती दिवस जगलो हे महत्वाचं नाहीये, आपण त्या दिवसात किती जगलोय हे महत्वाचं आहे. लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे भरपूर महत्वाचे असते. जीवनात कोणाला रडून होम हवन करून पूजा केली तर त्याला काही अर्थ नाही. आणि जर कोण्या माणसाला हसवलं तर तुम्हाला देवाजवळ अगरबत्ती पण लावायची आवश्यकता नाही. विचार करू नका, करून बघा, मनाला खूप भारी वाटेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जी मैत्री योग्य रस्ता दाखवत नसेल ती मैत्री शत्रुत्वापेक्षाही वाईट असते, एवढे मात्र निश्चित आहे. कपाटात मिळालेली बालपणीची खेळणी माझ्या डोळ्यातला उदासपणा बघून म्हणाली, तुलाच खूप इच्छा होती ना मोठं व्हायची, म्हणून आपण लहान राहिलेलंच बरं असतं. कारण आपलं मन हे निरागस असतं आणि निरागस मनाने आपण देवाची भक्ती ही करत असतो आणि देव आपलं सगळं काही ऐकत असतो. पण मोठे झाल्यावर आपल्याला जबाबदारीचं ओझं येतं आणि आपण सगळं काही अगदी विसरत चाललेलो आहोत. म्हणून लहानपण देगा देवा हेच खरंच म्हटलेलं आहे. तुम्हाला एक संधी दे विश्वास दाखवण्यासाठी, दमशील तू माझ्या विश्वासासह चालता चालता. म्हणून स्वामींकडे एवढंच मागा की मला एवढी शक्ती द्या की मी प्रत्येक संकटांना सामोरे जाऊ शकेल. गोष्ट सोपी होते जेव्हा कोणी आपलेपणाने म्हणतं तू टेन्शन घेऊ नकोस. जसं स्वामींचे वाक्य आहे, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून त्याने आपल्याला एक धीरावा मिळतो आणि आपण परत जोमाने सुरुवात करतो. व्यक्ती ही मनाने सुंदर असायला हवी, चेहऱ्याने तर सर्वच सुंदर दिसतात. तुझ्यासारखी मैत्री व्यक्त करणं रोज मला जमत नाही, पण माझं मन खरोखरच तुमच्याशिवाय रमत नाही. असा आपण विचार करता करता स्वामींविषयी विचार करायला लागतो. मग स्वामींशिवाय आपलं मन रमत देखील नाहीये आणि स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येत असतो आणि आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. पळत्या काळात खांद्यावरती तुझा हात हवा आहे. स्वामी समर्थांना तुम्ही हेच मागायचं आहे. म्हणून जन्मोजन्मी साथी स्वामी समर्थांची आपल्या सोबत असायला हवी, एवढंच मात्र निश्चित आहे आणि ते आपण केलंच पाहिजे. आता कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे आपल्या आणि स्वामींच्या नात्यात. म्हणून आपलं आणि स्वामींचं हे नातं खूप खूप गोड आहे. म्हणून ते शेवटपर्यंत गोड राहावं यासाठी तुम्ही स्वामींचे नामस्मरण नक्कीच केलं पाहिजे. चांगल्या माणसात एक वाईट गोष्ट असते, ते सर्वांना चांगलं समजतात आणि कोणालाच वाईट समजत नाही. आणि म्हणून शाळेच्या त्या मैदानात भेटेल का तो माझा हरवलेला मित्र, नेहमी शाळेत सोबत असणारी त्याची साथ कधी सुटलीच नाही, कळलीच नाही. आणि म्हणून अशी साथ देणारे स्वामी सुद्धा आहेत, म्हणून त्यांना जपायला शिका. उपवास अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा नक्कीच करा. कदाचित लोक हे समजू शकले असते तर की नाते एकमेकांची सोबत करण्यासाठी असतात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नसतात. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की डोळे फक्त दृष्टी देतात, परंतु आपण कुठे काय बघतो ते आपल्या मनाच्या भावनेवर अवलंबून असते. आणि तसे नाही का मग? काही नाती झाडाच्या पाण्यासारखी असतात, आज हिरवी तर उद्या सुकलेली नाती. म्हणून नाती ही मुळांपासून जोडायला शिका. जसं जसा काळ जाईल ना तसतशी नाती सुद्धा झाडांच्या मुळासारखी खोलवर रुजतील आणि नक्कीच तुम्ही जेवढे जास्त स्वामींचे नामस्मरण केलं तेवढे जास्त झाडांची मुळे ही बळकट होत जातील आणि स्वामी तुम्हाला तेवढे जास्त तुमच्या आयुष्यामध्ये लीला ही दाखवतील आणि चमत्कार दाखवतील. फक्त एवढाच फरक पडला आहे की चेहऱ्यातील हास्य पूर्वी सहज येत होते, आता मुद्दाम आणावे लागते. म्हणून तुम्ही अगदी मन मोकळेपणाने जगले पाहिजे. बदला घेण्यात काय मजा? तर मजा तर तेव्हा आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला बदलावून टाकता. आणि एवढा त्यात मजा आहे की आपण किती चांगले वागलो तरी लोक वाईटच गुण लक्षात ठेवतात. म्हणून श्रीकृष्णाने सांगितले आहे, धर्माचे सदैव रक्षण करावे आणि अधर्माचा सर्वनाश करावा. प्रयत्न करू नकोस तू सर्वांना आनंदी ठेवण्याचा. रुसलेले काही लोक इथे देवापासूनही आहेत, म्हणून लोक देवाला सुद्धा सोडत नाही.
तर आपण कोण आहोत? हरवलेले आपण आहोत आणि शोधत देवाला आहोत, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपण स्वतःला शोधा, देव आपोआपच आपल्याला मिळेल. नातं कधी संपत नाही. गोष्टीतून संपलं तरी डोळ्यात राहतं, डोळ्यातून निघालं तरी आठवणीत राहतं. म्हणून ते तसं नातं स्वामींसोबत जोडायला शिका. माणसाची ओळख ही त्याच्या विचारांमध्ये असते आणि त्याचे विचार जर चांगले असले तर त्याला सर्व काही मिळू शकते आणि सर्व काही गोष्टी त्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून विचारांमध्ये भरपूर काही मोठी ताकद आहे, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. शब्द असतात ते माणसांना जोडतात तर कधी माणसांना तोडतात. म्हणून शब्द जपून वापरायला शिका. आयुष्यात कुणाशी बेरेज करायची ना, कुणाला केव्हा वजा करायचे ना, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि कधी भागाकार करायचा, हे स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा कोणामध्ये गुण दिसत असेल तर मनाला कॅमेरा बनवा आणि जेव्हा कोणामध्ये अवगुण दिसत असतील तर मनाला आरसा बनवा, एवढं मात्र निश्चित करा. बोटच जपतोय आणि नाते आजकाल नक्कीच बोलून जपायला वेळ कुठे आहे. म्हणून सर्व टचमध्ये व्यस्त आहेत, परंतु टचमध्ये कोणीच नाहीये. म्हणून मोबाईलच्या बाहेर ही दुनिया आहे, तुम्ही ही दुनिया बघितली पाहिजे आणि आपल्या व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच टाइम स्पेंड केला पाहिजे. आणि जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून आपला जेवढा मोठा विश्वास असेल त्याच गोष्टी आपल्या सोबत होत असतात. मित्राचं असणं हे सुद्धा कदाचित नशीब असतं. खूप कमी लोकांच्या हातात ही रेष असते, एवढं मात्र निश्चित आहे. मग तुम्ही फक्त स्वामींना मित्र बनवा, बघा तुमचं आयुष्य अगदी अगदी अनमोल होऊन जाईल आणि हिऱ्यासारखं होऊन जाईल. कोण सोडून गेलाय यापेक्षा कोण आपल्या सोबत आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मूर्तीमध्ये देव शोधतात लोक, मुळात देव हा माणसातच असतो आणि तो आपण माणसात शोधला पाहिजे. मूर्तीमध्ये देव कधीच नसतो, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. हास्य तेव्हाच थांबतं आणि थांबवा जेव्हा ते कोणाला दुखावत असेल, नाहीतर दिलखुलास हसत राहा आणि मन मोकळेपणाने जगा. या जगात प्रत्येक व्यक्ती खोटी ठरू शकते, पण आरसा कधीच खोटा असू शकत नाही, कारण तो सगळ्यांचा चेहरा अगदी व्यवस्थित व चांगल्या प्रकारे दाखवत असतो. म्हणून ते तसे आरसे तुम्ही ओळखायला शिका आणि तसे चेहरे ओळखायला शिका. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या काही गोड शब्दांनी कोणाचं रक्त वाढत असेल ना, तर हे शब्द एक प्रकारचं रक्तदान आहे असं समजा. आणि हे नक्कीच तुम्ही बळात बळ सगळ्यात मोठं बळ आहे, परंतु माफी आज सुद्धा अंतिम उपाय आहे. आणि तुम्ही छळत राहिला तर ते तुमचं बळ कधीच होऊ शकत नाही. आणि विश्वास करायला शिका. संशय सर्व जग घेतं, सन्मान आणि स्तुती मागितली नाही जात, कमावली जाते. मुद्दा आहे जेव्हा मैत्रीचा येतो ना विषय, तेव्हा प्रेम सोडून दिलं जातं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून पलटून उत्तर देणं चुकीचं आहे, पण एकत्र राहिलो तर लोक बोलण्याची हद्द विसरून जातात. म्हणून आपण बोलले तर पाहिजेच. आणि या छोट्या आयुष्याने खूप काही शिकवलंय. नातं सगळ्यांशी ठेवा, पण अपेक्षा कुणाकडून नको. कोण आहे शत्रू, कोण आहे आणि मित्र कोण आहे, एकाच चेहऱ्याचे अनेक आहेत. चित्र हे हृदय, थोडी हिंमत तू पण कर. चल दोघे मिळून मग सर्व काही आपण साध्य करू शकतो. म्हणून ते हृदयच आपले स्वामी आहेत आणि आपल्या स्वामींचं आपल्या हृदयात आहेत. आणि असे समजावे, रात्रभर करत राहिलो स्तुती तुझी चंद्राशी, चंद्र एवढा जळाला की सकाळपर्यंत जो सूर्य झाला. आणि किती छान गोष्ट लिहिलेली आहे. म्हणून अशी स्तुती आपण स्वामींची केली पाहिजे. आणि स्वामींचे मन अगदी निर्मळ आहे, ते निर्मळ मनाने आपल्याला देतात आणि दोन्ही हाताने देतात. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो ना, तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग तेच तेव्हा सुद्धा ऐकू येतं ना जे आपण बोललेलो नाहीये. म्हणून एवढं लक्षात घ्या, बस नका करू कुणावर आता तुम्ही विश्वास, आणि फक्त ठेवा स्वतःवर आणि विश्वास आणि स्वामींवर विश्वास. विश्वास दाखवणारे खूप आहेत, पण विश्वास पात्र आता एकही नाही. आणि विश्वास फक्त आता स्वामींवर होतोय. तेव्हा खूप त्रास होतो जेव्हा आपलेच लोक आपल्याला वाईट समजतात आणि ते आपल्याला वाईट साईड बोलत असतात. पण आमच्या मनामध्ये तसं काही नसतं. मनातील विचार सुंदर असतील तर सर्व जग सुंदर असेल. एका धडग्यावर लिहिलं होतं, कुणाला दोष देऊन जीवनात त्रास देणारेही आपलेच आणि स्मशानात पुरणारेही आपलेच आहेत. देव तर माझ्याशिवाय देव आहे, परंतु मी देवाशिवाय काहीच नाही. म्हणून देवाला भजायला शिका आणि देवाला जपायला शिका, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून थोडं थकलोय, दूर जाणं सोडलंय, परंतु असं नाही की मी चालणं सोडलंय. मी जीवनामध्ये चालतच राहील आणि सर्व काही बघत राहील आणि लोकांचे अनुभव घेत राहील. सोबत करायला कोणी येत नाही, सोबत मिळवायला सर्वजण सोबत असतात. म्हणून ते असावे लागतात आणि उभे असावे लागतात. म्हणून वातावरण बघून सरडा रंग बदलत असतो आणि माणसं संधी बघून रंग बदलत असतात. म्हणून दोन्हीपासून अगदी ओळखून तुम्ही दूर राहिले पाहिजे. कुठे मिळतो समजून घेणारा,
जो येतो तो समजावून जातो आणि फक्त समजून घेणारे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडे आपण सर्व काही सांगू शकतो आणि मागू शकतो. रडतात जेव्हा मुलं तेव्हा हसतात मुली. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा स्वामी आपल्याला रडवत असतील ना, तेव्हा स्वामी आपल्याला हसवणार सुद्धा आहेत. फक्त एवढं तुम्ही मनात आणि ध्यानात राहू द्या. म्हणून त्या हसवण्याची वाट बघा आणि स्वामी एक दिवस तुम्हाला सर्व काही नक्कीच देतील. म्हणून खूप सोपं आहे नात्याचं व्याकरण. मी काही तुझं मान्य करतो, तू काही माझं मान्य कर, असंच नातं टिकत असतं. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजे. चुकीचा निघाला ना तर फक्त माफ केले जाऊ शकते, पण विसरू जाऊल शकत नाही. आणि म्हणून शब्दांची रचना ही अशी केलेली आहे देवाने की शब्द आपण नक्कीच जपून वापरले पाहिजे. फरक तर त्यांच्या आणि त्यांच्या विचारांमध्ये असतो. नाहीतर मैत्री प्रेमापेक्षा कमी नाहीये. म्हणून मैत्री तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि तीही स्वामी बरोबर केलीच पाहिजे. कुणाला माहीत सुद्धा पडू देऊ नका की तुम्ही आतून तुटलेले आहात. नाहीतर लोक इथे तुटलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलून नेत असतात. बरं, म्हणून कुणालाही माहीत पडू देऊ नका. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते बळजबरीने जगू नका, तर सुंदर तऱ्हेने जगा आणि मन मोकळेपणाने जगा. तू हरवला असतास तर शोधून घेतलं असतं, पण तू बदलला आहेस एवढं लक्षात घे, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून आपण जर बदललेलो असू तर आपण स्वतःला सुधारायला हवे आणि आपण पहिल्यासारखं परत जगायला हवे. जेव्हा नात्यातला दुरावा वाढतो तेव्हा गैरसमजतही वाढत जातो. मग ते सुद्धा ऐकू येतं जे आपण मनामध्ये विचार केलेला नसतं आणि आपण बोलण्याचा प्रयत्नही केलेला नसतो. या बदलत्या काळात काही असं घडू लागलं की लोक वेडे होऊ लागले आणि फोन स्मार्ट होऊ लागले. म्हणून लोकांसोबत बोलायला तुम्ही वेळ काढा. नेहमीच तुम्ही स्मार्टफोनमध्ये राहणं हे चुकीचं आहे. स्वतःच्या चारित्र्यावर टाकून पडता. इथे प्रत्येक जण म्हणत आहे की जग वाईट आहे म्हणून आपणच वाईट आहोत,